नमस्कार. सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत. त्यासोबतच बाळासाठी भरपूर पौष्टिक आणि चविष्ट अशा रेसिपीचे व्हिडिओजही पाहिलेले आहेत. आज आपण असंच बाळाला भरपूर फायदे देणारं, बाळाचा उत्तम शारीरिक आणि बौद्धिक विकास घडवण्यासाठी मदत करणारं आणि एक परिपूर्ण पूरक आहार म्हणून शेवग्याचं सूप बनवणार आहोत. असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर करा. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी मी सालासकटची मूग डाळ आणि विना सालाची मूग डाळ असं अर्ध्या प्रमाणात घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही एक घेऊ शकता. या ठिकाणी मी शेवगा स्वच्छ धुवून त्याची थोडी सालं काढली आहेत. कांदा आणि लसूण घेतलेला आहे. साधारण 2 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आता कुकरच्या भांड्यामध्ये हे सगळं घालून आपण हे शिजवून घेणार आहोत. शिजवताना मी त्यामध्ये थोडीशी हळद, धणे जिरे पूड किंवा जिरे, थोडंसं मीठ, 2 ते 3 तमालपत्राची पानं आणि छोटा दालचिनीचा तुकडा असं सगळं घालून शिजवून घेणार आहे. कुकरला साधारण 3 शिट्ट्यांमध्ये हे व्यवस्थित शिजलं जातं. हे जास्त शिजवू नका, अन्यथा यातील पोषण तत्व निघून जातात. आता हे शिजेपर्यंत आपण याचे फायदे जाणून घेऊया. मूग डाळ आणि शेवगा एकत्र करून खाणं उत्तम आणि पौष्टिक आहे. मूग डाळ प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे, तर शेवगा कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्सचा खजिना. या दोन्ही घटकांचे एकत्र सेवन केल्याने शरीराला दुप्पट पोषण मिळते आणि अनेक आजारांपासून बाळाचं संरक्षणही होतं. शेवग्यामध्ये संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी आणि दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असतं. शेवग्यात भरपूर कॅल्शियम आणि फॉस्फरस असतं, त्यामुळे हाडे आणि सांधेदुखीमध्ये आराम मिळतो. शेवग्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. शेवग्यामध्ये आयर्नचं प्रमाणही खूप चांगलं असतं, त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यासाठी आणि ॲनिमियापासून संरक्षण होण्यासाठी याचा भरपूर फायदा दिसून येतो. मूग डाळ देखील पचायला अत्यंत हलकी आणि पौष्टिक असते. मूग डाळीमध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे गॅस, अपचन, बद्धकोष्ठता असे त्रास होत नाहीत. यामध्ये कॅलरीज कमी आणि प्रोटीन जास्त असतात, त्यामुळे अतिरिक्त वजन वाढण्याचाही धोका नसतो. शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून हृदय आणि किडनीला हे पोषण देतं. शरीरातील थकवा दूर करून त्वरित ऊर्जा काम देण्यासाठी मूग डाळ काम करते. आता कुकरच्या 3 शिट्ट्यांमध्ये हे खूप छान शिजलं आहे आणि याचा वास तर अगदी खमंग येत आहे. आपण पाहू शकतात, फक्त चमच्यानेही हे व्यवस्थित मॅश होत आहे. परंतु यातील संपूर्ण अर्क निघावा यासाठी मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे आणि मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेते. आता पाहू शकताय, मिक्सरला बारीक केल्यानंतर याची किती छान पेस्ट झालेली आहे आणि जो शेवग्याचा साल होतं ते वरती राहिलेलं आहे. आता ते सूप एकसंघ आणि छान व्हावं यासाठी मी या गाळणीमध्ये हे घालून थोडंसं गाळून घेते आहे. आपण पाहू शकतायत किती झटपट हे गाळून होतं आणि चवीला तर अगदी उत्तम लागतं. लहान बाळाला जेव्हा तोंडाला चव नसते, काहीतरी पौष्टिक खावंसं वाटत असतं, काहीतरी चविष्ट खावंसं वाटत असतं, त्यावेळी त्यांना देण्यासाठी हे सूप चांगला पर्याय आहे. तुम्हाला शेवग्याचा भरपूर फायदा हवा असेल तर तो डाळीत, विशेषतः मूग डाळीत घालून खाणं फायदेशीर ठरतं. हे सूप लिव्हर आणि किडनी डिटॉक्स ठेवण्यासाठी मदत करतं. या सूपमुळे केसांना मुळापासून पोषण मिळतं, त्वचेवर नैसर्गिक चमक येते. शेवग्याच्या शेंगाचे सूप पिण्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, हाडे मजबूत होतात आणि पचनक्रियाही सुधारते. शेवगा हा जीवनसत्व, कॅल्शियम आणि आयर्नचा उत्तम स्रोत मानला जातो. पाहू शकताय ना, किती पटकन हे गाळलं गेलं आणि हा फक्त चोथावरती राहिला आणि छान असं खमंग सूप तयार झालं. हे सूप सर्व करताना थोडंसं कोमट करून आणि थोडंसं तूप घालून सर्व करा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी हिंगाची, जिरी मोहरीची फोडणीही घालू शकता. तर जेव्हा बाळाच्या तोंडाला चव नसते, पोट बिघडलेलं असतं, सर्दी कफ असतो, अशावेळी लहान मुलांना देण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. त्याशिवाय हे सूप बाळाचं छान वजन वाढवण्यासाठी, बाळाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही फायदेशीर ठरतं. आशा आहे ही रेसिपी आपल्याला नक्कीच आवडली असेल. सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता. त्यामुळे चॅनलला एकदा नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.